विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यामध्ये संपतोय आणि त्यामुळे विधान परिषदेत अंबादास दानवेंचा निरोप समारंभ संपन्न झाला। यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवेंचं कौतुक केलं। दानवे संघाच्या मुशीत तयार झाले, त्यामुळे त्यांच्या चिकाटी, संघटनात्मक कौशल्य आणि अभ्यासू वृत्ती दिसते। हिंदुत्वाची कडवड भूमिका घेणारा कार्यकर्ता म्हणजे दानवे। भोंग्यांविरोधात त्यांनी अनेक निवेदनं दिली। ते कट्टर सावरकरवादी देखील आहेत। जरी ते बंटी पाटील यांच्या बाजूला बसले असतील तरीही ते सावरकरांचे भक्त आहेत, असं यावेळेला मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। भाजपच्या मुशीत तयार झाल्यामुळे त्यांच्यामध्ये चिकाटीपणा आपल्याला पाहायला मिळतो, संघटनात्मक कौशल्य त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं आणि अभ्यासू वृत्ती देखील त्यांच्यामध्ये पाहायला मिळते। नाही ते इतर पक्षात नाही असं नाही, पण भाजपमध्ये असले होते, त्यामुळे 15 वर्ष काम केलं त्यांनी भाजपमध्ये। अंबादासजींची ओळख ही संभाजीनगरमध्ये हिंदुत्वाची कडवट भूमिका घेणारा कार्यकर्ता अशा प्रकारची नेहमी राहिली आहे। विशेषतः आता तर आपण धार्मिक स्थळावरचे भोंगे काढले, पण त्याच्या विरुद्ध प्रचंड आंदोलन हे अंबादासजींनी केलं। सातत्याने त्याची निवेदनं त्या काळामध्ये ते देत होते। एक 10व्या वर्षापासून संघाच्या शाखेशी संबंधित असलेलं आहे आणि त्याच्यामुळे बेसिक मी ते काम केलेलं आहे सभापती महोदय। आणि मला असं वाटत नाही की आमच्या जिल्ह्यात असो जिथं जिथं संघाने चांगलं काम केलं तिथं तिथं शिवसेना रुजलेली सभापती महोदय, कारण हिंदुत्वाचा विचार होता आणि त्यावेळेची भाजपची विचारसरणी थोडीशी लोकांना अशी ॲग्रेसिव्ह वाटायची नाही। आणि मग जिथं जिथं संघाचा विचार होता तिथं तिथं शिवसेना नैसर्गिकरित्या रुजली सभापती महोदय। आणि मी शिवसेनेचं काम शिवसेना प्रमुख मान्य, कारण संभाजीनगर कसं आहे मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे। एक कडवट त्या काळात एखाद्या हिंदूंना जगणं सुद्धा मुश्किल होतं त्या काळात, आणि मग त्या काळात शिवसेना प्रमुखाच्या विचाराने आम्ही संघटनेचं काम केलं। निश्चित अनेक केसेस झाल्या माझ्यावर, 2-3दा तडीपारीच्या ऑर्डर निघाल्या, पण गृहमंत्री चांगले होते, आताचे गृहमंत्री जसे होते तसे, त्यामुळे फार काही मला बाहेर जावं लागलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।